तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पार्ट 2 करतोय. तर एक सकाळचा व्लॉग मी बनवला होता. आपल्या घरी पालखी येते, कसं सगळं केलं जातं ते मी सगळं त्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवलंय. तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की एकदा तो व्लॉग बघून घ्या. आणि आता मी सेकंड व्लॉग बनवतोय, म्हणजे पार्ट 2 जे आपला शिपण्याचा आहे. तर आता मोस्ट ऑफ मंडळी सगळी खाली गेलेली आहे. आता मी पण जाईनच थोड्या वेळ. तर बघू शकता यावेळेस हे मंडळाचं टी शर्ट छापलेलं आहे. तर आता आपण जाऊयात खाली. रात्रभर कशी धमाल आहे, काय असणार आहे, पालखी नाचवतात ते खूप मजा असते. चहा नाश्ता वगैरे रात्रभर बायका वगैरे सगळ्या जागे असतात, लहान पोरं सगळे जागे असतात. तर आपण बघूयात की रात्रभर काय काय आपण एन्जॉयमेंट करतोय आणि हा ब्लॉग कसा असणार आहे. तर ब्लॉगसाठी स्टे ट्यून राहा, व्हिडिओ थोडी पण स्किप करू नका. तर चला आपण जाऊया डायरेक्ट खाली. जुगाय पाहुण्याला नतमस्तक होऊन आपण आज पालखी नाचवायला सुरुवात करूयात. तिचा आशीर्वाद घेऊन आपण आता पालखी नाचवायला सुरुवात करूयात थोड्याच वेळात. तुषारच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होती, तर तो पण तिकडे सेलिब्रेशन झाला आणि सगळे लोक असल्यामुळे खूपच मजा आली. ओ भरवा एकमेकांना भरवा. मंडळी फायनली आता आपण पालखी बाहेर काढलेली आहे. तर बघू शकतो आपण रात्रभर कशी नाचवणार आहे. आणि तुषारच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी पण होती. आता पण त्यांचा केक वगैरे कटिंग झालेला आहे आणि आता जाऊयात आपण पालखी नाचवायला. पालखी बाहेर काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. ते गुलाल वगैरे फुल मस्त एकदम मौसम असतो आणि फुल एकदम खूप ह्याचं प्रसन्नाचं वातावरण असतं आणि खूप मजा येते पालखी नाचवायला.
आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या नाश्त्याची तयारी होते, म्हणजे चायनीज बेल बनवला होता. तर तुम्ही बघू शकता इकडे सगळी तयारी होते, कटिंग वगैरे चॉपिंग, आणि इकडे रेडी आहे चायनीज बेल. टॉस उडव पहिला, टॉस जेन्स केलीस. इकडे आता नाश्त्यासाठी आम्ही ब्रेक घेतला होता. सगळी पाहुणे मंडळी जमते वर्षातून एकदा आणि खूप मजा येते. गणपती आणि होळीमध्ये जेव्हा भेटतात सगळे, गप्पा गोष्टी खूप रंगतात. रात्रभर अशी मजा केली जाते चहा नाश्ता करून. आता पालखी जस्ट थांबवली होती आम्ही नाश्ता करण्यासाठी. झाल्या तुम्ही बघू शकता इकडे जे चांबड्याचे ढोल आहेत त्यांना गरम करावं लागतं आगीच्या बाजूला, तर ते मस्त वाजतात. आणि आता ते इकडे ढोल गरम करायला ठेवले तुम्ही बघू शकता, आणि खूप वेगळाच आवाज येतो गरम झाल्यानंतर, आणि खूप मजा येते मग वाजवायला सुद्धा. जसं आपण फोन चार्ज करतो ना तसे ढोल चार्ज केले जातात आगीच्या बाजूला, मस्त गरम झाल्यावर वाजवायला खूप मजा येते. आणि आता मी परत पालखी बाहेर काढल्या नाचवायला, थोडा आम्ही परत पालखी नाचवणार. म्हणजे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती धमाल केली जाते, पालखी रात्रभर वाजवली गाजवली जाते आणि खूप मजा येते. ह्या सगळ्या गोष्टीसाठी वर्षातून एकदाच हा आनंद घेता येतो. आणि सकाळी उद्या वरच्या खालच्या वाडीतली लोकं येतील पालखी घ्यायला, तर तो आपण एक शॉट घेऊया त्यामध्ये. मंडळी, खालच्या वाडीतली लोकं आलेली आहेत पालखी घ्यायला, आणि आज ही पालखी आमच्या वाडीतून खालच्या वाडीत जायला आणि आज त्यांच्याकडे असणार वस्तीला. तुषार का थोडी आहे. तर मंडळी, फायनली आज पालखी खाली चालली आहे खालच्या वाडीमध्ये, आणि खूप भरून येतं जेव्हा पालखी जाते. कारण एक रात्र म्हणजे जवळजवळ 24 तास पालखी आपल्यासोबत असते, आणि खूप वेगळं वाटतं जेव्हा देव जातो. आता तो खालच्या वाडीत चालला आहे, आणि सगळी मंडळी पण चालली आहे, पाहुणे मंडळी वरच्या वाडीतले वगैरे सगळे खाली. तर मंडळी, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता वेळ आला तुमचा निरोप घ्यायची. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, राम राम.